आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो, मात्र संयम राखला तर आपले अस्तित्व कोणीच संपवू शकत नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरू नका, कारण त्या शून्यासमोर कितीही आकडे लिहायची ताकद तुमच्यात आहे. पण मन जर शून्यात गेले तर मात्र जीवन संपायला वेळ लागत नाही. मूल असेल तर ते कधीतरी आजारी पडायचेच. तसेच प्रपंच म्हटला की दुःख हे येणारच. प्रपंच पाहिजे आणि दुःख नको असे म्हणणे हे वेडेपणाचेच आहे. माणसाचे मन हे दुर्गुणांचे माहेरघर आहे. गिरनार पर्वताच्या 1000 पायऱ्या आहेत. प्रत्येक पायरी चढताना आपल्यातील एक एक दुर्गुणाचा त्याग करत चढले पाहिजे आणि शेवटच्या पायरीवर त्यागाचाही त्याग केला पाहिजे. जेव्हा तुझ्यातला मी मरेल तेव्हा परमेश्वर नक्की भेटेल. शब्दांची बंधनं झुगारून जर संवाद होत असेल तर त्या नात्याची सुंदरता अधिक असते. सत्य हेच आहे की माणसांना माणसांचीच गरज आहे. श्रीमंती गेल्यावर पुन्हा मिळवता येते, पण हातातून निसटलेली चांगली माणसे जशीच्या तशी पुन्हा कधीही मिळवता येत नाहीत. दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करून त्यावर स्वतःचे स्मारक उभारण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा तयार करून विचारांचा किल्ला उभारला तर तो नेहमी अभेद्य राहील. नुसतं आपलं म्हणून चालत नाही. आपल्यांनी पण आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं. यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातील सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो. आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका, कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवते. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे असतील तर 100 रुपयांचा आरसाच लागतो. धूर्त कपटी माणूस समाजात खूप लोकांना फसवून स्वतःचे जीवन सुखाने जगत असला तरी तो स्वतःच्या कर्माला फसवू शकत नाही. हा जन्माचा सिद्धांत आहे. आयुष्यात सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे आपल्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे, आणि सगळ्यात मोठं यश म्हणजे आपल्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे. या जगातील सर्वोत्तम आणि अनमोल भेट म्हणजे एखाद्याने आपल्या कठीण प्रसंगी दिलेला त्याचा बहुमूल्य वेळ आणि मानसिक आधार. अहंकार हा वाऱ्यासारखा असतो. फरक फक्त एवढाच की वाऱ्याने झाडाची पाने तुटतात आणि अहंकाराने माणसे तुटतात. तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे. तुम्ही केलेल्या कर्माची फळे तुम्हाला इथेच भोगावी लागतात. नेहमी चांगला विचार करा, दुसऱ्यांबरोबर चांगले वागा, त्यांच्याबद्दल चांगले बोला. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे तुमच्या सोबतही नेहमी चांगलेच घडेल.